त्या भटक्या व विमुक्त समाजाबद्दल पुण्यातील गिरीश सोमनाथ गायकवाड राहणार केशवनगर या इसमाने भटक्या व विमुक्त समाजाबद्दल जे काही आक्षेपार्ह व्हिडिओ केलेत त्याबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, आज त्या इसमाविरुद्ध आम्ही सातारा SP कार्यालय या इथे निवेदन दिलेलं आहे। संबंधित इसमावर जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर येत्या 4 ते 5 दिवसात मोठ्या प्रमाणात साताऱ्यातून एक आंदोलन उभं केलं जाईल आणि त्याचा एक पडसाद महाराष्ट्रभर जर उमटले तर ह्याला स्वतः प्रशासन जबाबदार राहील। या हेतूने आज आम्ही सातारा SP कार्यालय या इथे एक संबंधित इसमावर तक्रार नोंदवावी आणि त्याला कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यावर या संबंधित एक निवेदन दिलेलं आहे। आज आम्ही सातारा SP ऑफिस येथे भटक्या शोषित संघर्ष समितीच्या वतीने त्याचे निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। इसम आहे, त्याचं नाव गिरीश सोमनाथ गायकवाड राहणार केशवनगर मुलगा पुणे। या इसमाने मागे 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी भटक्या समाजाबद्दल महिलांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरलेले आहेत। या फुले आंबेडकर विचारसरणीच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये राज्यघटनेच्या कलम 15 नुसार राज्यघटनेचं कलम 15 असं सांगतं की लिंग, वंश, जात, धर्मभेद हा भेदभाव करू नये। तरी पण संबंधित इसमानी समाजात जातीय निर्माण कसे होईल याच्यासाठी कारस्थान जाणीवपूर्वक केलेलं आहे। त्याच्याविरोधात आमचे जिल्हाध्यक्ष श्री निलेश गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे। SP कार्यालयाकडून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे। परंतु त्या इसमावर कारवाई नाही झाली तर भविष्यात येत्या 15 दिवसात तीव्र स्वरूपात असं आंदोलन सुरू केलं जाईल हा इशारा आम्ही या ठिकाणी या माध्यमातून देऊ इच्छितो।